आपल्याला चला शेवटचा हाणामारीचं चटक पाहूया कशा पद्धतीने फेकतोय पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जोरदार हिट करण्याच्या नादात बीट होतोय आणि फलंदाज बाद होताना दिसतोय। नवीन फलंदाज हळूहळू जाताना दिसतोय। 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे। धावसंख्या जी आहे ती स्थिरावलेल्या 39 या धावसंख्येवर 5 बाद 39 धाव फलकावर होताना दिसतोय। नवीन गोलंदाज येताना दिसतोय जितेश भोईर। शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन स्लॉक षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक घेऊन आणि पहिल्या चेंडूवर एक अमर सारखा सलामीला आलेला फलंदाज इथं बाद करण्यात यश आलेलं आहे। प्रतीश नवीन येताना दिसतोय फलंदाज। प्रतीशसाठी हा चेंडू पाहायचा। हा चेंडू पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरून चेंडू उचली घेतोय। बॅटची वरची कड घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये लगातार दुसरी सफलता। जबरदस्त गोलंदाजी। शेवटचं स्लॉक षटक आणि हॅट्रिकचा पुढचा बॉल असणार आहे। चार षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 39 धाव फलकावर। अप्रतिम गोलंदाजी। षटकातील पुढचा चेंडू पाहायचा आहे। लगातार 3 चेंडू मध्ये 3 सफलता। हा चेंडू पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू मारण्याच्या नादात बीट होतोय। सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये विसावा घेतोय। 4 चेंडू लगातार निर्धाव ज्यामध्ये 3 सफलता। अशा पद्धतीची एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। 5 चेंडू लगातार